Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तुम्ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असाल किंवा इंस्टाग्राम सारखे सगळे प्लॅटफॉर्म जर यूज करत असाल तर अशा ठिकाणी एक बातमी सध्या खूप व्हायरल होते. खास करून मुंबई उच्च न्यायालयाची ती टिप्पणी खूप व्हायरल होते, ज्याच्यामध्ये कोर्ट म्हणतंय की भाजप सरकार आणि अमित शहा यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा आंदोलक का देऊ शकत नाहीत. लोकांनी अशा घोषणा केल्या म्हणजे लगेच त्यांच्यावर तडीपारीची कारवाई होणार का, असे प्रश्न हे कोर्टाने उपस्थित केलेले आहेत. न्यायमूर्ती माधव जमादार यांना याबद्दल अनेक जण दाद सुद्धा देताना पाहायला मिळतात. पण कोर्टाने असे सगळे प्रश्न उपस्थित का केलेले आहेत, ही केस नेमकी काय आहे, खास करून ही केस यासाठी समजून घेणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला विरोधक बऱ्याचदा कोर्टावर अशा पद्धतीचे आरोप करत असतात की कोर्ट दबावाखाली आहे, कोर्ट वेळीच न्याय देत नाही किंवा कोर्ट म्हणणं ऐकून घेत नाही, कोर्ट वेळीच निकाल देत नाही, तर अशाही परिस्थितीमध्ये ज्यावेळेला कोर्ट अशा पद्धतीचं भाष्य करतं तर ही केस समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून सोशल मीडियावर केवळ एवढे रिमार्क्स व्हायरल करण्यापुरतं आपलं ज्ञान मर्यादित राहिलं नाही पाहिजे. तर ही केस नेमकी काय आहे, कोर्टाने पोलीस आणि सरकारला नेमकं काय ऐकवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. ही जी केस आहे या प्रकरणातले याचिकाकर्ते आहेत सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी. 2019 ते 2024 या काळात केलेल्या आंदोलनात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक केसेस त्यांच्यावर आहेत. आंदोलनं कुठली होती तर 2019ला सर्वोच्च न्यायालयाचा लागलेला निकाल, ज्याच्यानुसार अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला, परिणामी तिकडे बाबरी मशीद ही होऊ शकली नाही. तर या संदर्भातलं एक आंदोलन होतं ज्याच्यामध्ये सुद्धा मोदी सरकारच्या विरोधातले नारे होते. बाबरी मशीद वही बनाएंगे अशा पद्धतीचे नारे होते. दुसरीकडे CAA आणि NRCचा मुद्दा, त्या संदर्भातले सुद्धा आंदोलनं झालेली होती. उत्तर प्रदेशातील ज्ञानव्यापी मशिदीत हिंदू देवता असल्याचे जे दावे केले जात होते त्या दृष्टीने तिकडे त्या मशिदीभोवती सगळं जे सीलिंग तयार झालेलं होतं, या सगळ्याच्या अनुषंगाने ही सगळी आंदोलनं जी आहेत ती झालेली होती. आता आंदोलनं केली म्हणून नाही, पण या आंदोलनात मोदी सरकार आणि खास करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातल्या ज्या घोषणा देण्यात आल्या, खास करून त्याच्यामध्ये मुर्दाबाद सारखे जे शब्द वापरण्यात आले, त्यामुळे ही सगळी कारवाई झालेली दिसते. आता चौधरी हे खरं तर जनरल सेक्रेटरी आहेत सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे, म्हणजेच एक ते राजकारणी आहेत. राजकारणी असल्याने या सगळ्या विषयांवर आंदोलन करणं हे तर क्रमप्राप्तच झालं असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांच्या आंदोलनात देशविरोधातल्या घोषणा, चिथावणीखोर भाषणं, कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी स्थिती, सार्वजनिक शांतता भंग होईल असं सगळं असल्याने त्यांच्यावर हे सगळे गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आणि पोलिसांनी डिसेंबर 2025 मध्ये चेंबूर पोलिसांनी केलेली ही कारवाई आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी थेट तडीपारीचीच नोटीस काढली. आता याच्यामध्ये खूप लेयर्स असतात की पोलीस, त्याच्यानंतर मग उपायुक्त येतात आणि त्याच्यानंतर याबद्दलची सुनावणी ही कोकण विभागाकडे होते मुंबईतलं असल्यामुळे. तर या सगळ्या गोष्टी झाल्याच, पण मूळ मुद्दा की ही अशा पद्धतीची तडीपारीची कारवाई केलेली असल्यामुळे ती सुद्धा खास करून केव्हा तर हे डिसेंबर 2025 मध्ये झालेलं आहे, म्हणजे अवघ्या महिन्याभरानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिकांच्या निवडणुका लागलेल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होता. आता तडीपार झालं तर महापालिकेच्या दृष्टीने कशी कामं करणार, निवडणुकीत कसा सहभाग घेणार, हा सगळा प्रश्न आलाच. त्यामुळे ह्या नोटिसीच्या विरोधामध्ये सईद यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यामध्ये झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती माधव जमादार यांनी सरकार आणि खास करून पोलिसांनाच सुनावलेलं आहे. आता जे सगळे व्हायरल कोट्स आहेत ते नेमके समजून घ्या की कोर्टाने नेमकं काय काय म्हटलेलं आहे. आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे. भाजप आणि अमित शहा यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा का दिल्या जाऊ शकत नाहीत, म्हणजे कोर्ट परत एकदा मी इथे क्लिअर करून सांगते, द्याव्यात असं कोर्ट इथे सुचवत नाही, पण एखादा व्यक्ती जर ते देत असेल तर ते त्याला देण्याचा का अधिकार असू नये, अशा पद्धतीने इथे कोर्टाची ही टिप्पणी आहे. परत या घोषणांसाठी तडीपार करण्याची कारवाई ही केली जावी का, म्हणजे एखाद्याने या घोषणा दिल्या त्या भले चुकीच्या असू शकतात किंवा एखाद्याचा अपमान करणाऱ्या ठरू शकतात, पण याच्यासाठी थेट तडीपारीची कारवाई ही इथे योग्य ठरते का, हाही प्रश्न इथे कोर्टाने उपस्थित केलेला आहे. केवळ सरकार विरोधात आंदोलनं केल्याच्या कारणावरून तडीपारीसारखी कारवाई करता येणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलंच, पण त्याचसोबत सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी सरकारकडून आंदोलनं दडपण्याच्या प्रवृत्तीवर कठोर पण तोंडी टिप्पणी करत असं म्हटलेलं आहे की भारतीय सरकार किंवा भारत सरकार नागरिकांना गुलाम बनवत आहे. अशा शब्दात कोर्टाने केलेली हीच नाराजी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनत चाललेली आहे आणि स्वाभाविकपणे विरोधक हाच मुद्दा उचलून आत्ताच्या घडीला मोदी सरकारवर टीका सुद्धा करतायत. सईद यांच्यावरची जी ही तडीपारीची कारवाई जी झालेली आहे ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 56चं त्यातलं कलम आहे त्याच्यानुसार झालेली आहे, ज्याच्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे व्यक्ती किंवा कुठल्याही मालमत्तेला धोका किंवा हानी निर्माण होत असेल किंवा होण्याची शक्यता असेल किंवा
ती व्यक्ती बळाचा किंवा हिंसाचाराचा वापर असलेल्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा वाजवी आधार असेल तर अशा परिस्थितीमध्ये तडीपारीचा आदेश हा देता येतो। आता या केसमध्ये न्यायमूर्ती जमादार यांनी सांगितल्यानुसार की सईद यांच्या कुठल्याही या आता जे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यातल्या कृतींमुळे एखाद्या व्यक्तीला किंवा कुठल्याही मालमत्तेला धोका निर्माण होईल असं दिसत नाहीये किंवा असे ग्राउंड्स आम्हाला तुम्ही सादर केलेल्या सगळ्या गोष्टींनुसार तरी दिसत नाहीयेत। त्यामुळे मुंबई पोलिसांची ही कारवाई हेतुपुरस्सर असल्याचं सुद्धा न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। आपल्या संविधानाच्या कलम 19 आणि 21 जे खरं तर आपले मूलभूत अधिकार आहेत जे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडनं हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत, त्यातच सांगण्यात आलेलं आहे की नागरिकांना स्वतःचं मत हे व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि सन्मानानं जगण्याचा सुद्धा अधिकार आहे, अशी ही आठवण कोर्टाने पोलिसांना करून दिलेली आहे। तडीपारीचा आदेश हा अपवादात्मक परिस्थितीतच असतो आणि अशा आदेशाचा परिणाम म्हणजे एखाद्या नागरिकाला आपल्याच भारताच्या संपूर्ण भूभागात मुक्तपणे फिरण्याच्या त्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित करण्यासारखा आहे असंही इथे कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि म्हणूनच त्याच्या या मूलभूत अधिकारापासून जसं मी मगाशी म्हटलं की ते असे सहजासहजी काढून घेतले जाऊ शकत नाहीत कुठल्याही व्यक्तीचे मूलभूत अधिकार, आणि ज्या कॉन्टेक्स्टने तडीपारीचा आदेश हा दिला जातो तर तो तर इथे लागूच होत नाहीये, त्यामुळे इथे हा तडीपारीचा आदेश योग्य ठरत नाही असंच कोर्टाने म्हटलेलं आहे। सईद यांच्यावर जे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानुसार 1 महिन्याच्या तुरुंगवासापलीकडे शिक्षा ही असू शकत नाही। पोलिसांनी तडीपारची नोटीस काढली, मात्र महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत या केसमध्ये तडीपारचं नोटीस काढण्यासारखं काहीच नाहीये असं म्हणत कोर्टाने पोलिसांची ही नोटीसच रद्द केलेली आहे। आता कोर्टाने केलेल्या या सगळ्याच्या टिप्पण्या आहेत, यात साधारणतः आपल्याला बऱ्याचदा विरोधक ज्या पद्धतीने भाषण करत असतात, आरोप करत असतात त्याच्यामध्ये पाहायला मिळत असतात। आणि म्हणून आता ही जी कोर्टाने केलेली टिप्पणी आहे याचा आधार घेत विरोधक पुन्हा एकदा मोदी सरकारच्या विरोधामध्ये बोलू लागलेला आहे। पण कोर्टाच्या या सगळ्या टिप्पण्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। तुम्ही याच्याशी किती सहमत असहमत आहात ते सुद्धा आमच्यापर्यंत नक्की कळवा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।